मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात यंदा ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे। पावसाची शक्यता, चिखल आणि विरोधकांच्या टीकेनंतर देखील ठाकरेंच्या शिवसेनेने शिवतीर्थावरच मेळावा घेण्याचा निर्धार केलेला आहे। त्यामुळे पावसाच्या या थंड वातावरणामध्ये दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापताना दिसतंय। या पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार ठाकरेंचा आवाज। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर तयारी। मेळाव्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत जुंपली। एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून जागेची चाचपणी सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर तयारी सुरू झाली आहे। यंदाच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट असूनही ठाकरे मेळाव्यावर ठाम आहेत। ऊन, वारा, पाऊस आणि चिखल जरी असला तरी दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। शिवतीर्थावरती हा दसरा मेळावा होईल आणि मला वाटतं सकाळी संजय राऊत बोललेले आहेत की जर शेतकरी आणि सगळे त्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय तर आम्ही महाराष्ट्राचे प्रश्न उचलण्यासाठी एखाद दोन तास चिखलामध्ये जर का आलो तर फरक काय पडतोय। जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी मी शिवाजी पार्कलाच दसरा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा घेण्याचा निर्धार बोलून दाखवल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पावसाच्या सावटामुळे भाजपकडून ठाकरेंना ऑनलाईन मेळावा घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। तसंच नुकसानग्रस्तांना मदत करण्याचं आवाहनही करण्यात आलंय। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊतांनी भाजपच्या सल्ल्यांना शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले। उद्धवजींनी काय करायचं यात त्यांना बऱ्याच वेळा काही असं म्हटलेलं आवडत पण नाही, पण आता मी घोषितच करतो, आम्ही मात्र या इशारा सभेच्या बाबतीमध्ये दुपारपर्यंत आपापसात बोलून तर आमची पार्टी लोकशाही पद्धती झाली। पण मी सुतोवाच केलंय सकाळी उतरल्यापासून शहर अध्यक्षाकडे की आपण ही सभा ऑनलाईन करू। त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही। यापूर्वी सुद्धा अनेक संकटामध्ये, अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले आहेत। या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल, मराठवाड्याच्या पूरपरिस्थितीवर त्याच्यावर भाष्य केलं जाईल। हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे, जनतेसाठी। आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीचं ज्ञान घ्यायची गरज नाही। दसरा मेळाव्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जुंपलेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांना जेव्हा ठाकरेंच्या मेळाव्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली त्यावेळी त्यांनी प्रत्येकानं आपापल्या सत्सत विवेक बुद्धीनं निर्णय घेण्याचा सल्ला दिलाय। तर दसरा मेळावा हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। यावेळी कोल्हेंनी भाजपालाही जोरदार टोला लगावलाय। मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही। प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते हे प्रगल्भ आहेत, त्यांचे निर्णय घ्यायला त्यांच्या सद्बुद्धीला स्मरून त्यांनी काय निर्णय घ्यायचे हे त्यांनी घ्यावे। की आत्ताच्या घडीला या सगळ्या राजकारणापेक्षा किंवा राजकारणाच्या संदर्भातल्या या विषयांपेक्षा महाराष्ट्राने ठामपणे जे मराठवाड्यामधले आपले शेतकरी बांधव आहेत, जे पूरग्रस्त आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हीच एकमेव प्रायोरिटी ही असली पाहिजे। यापासून विषयांतर करण्यासाठी इतर कुठल्याही विषयांना आपण महत्त्व देऊ नये असं माझं मत आहे। एका बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचा ठाम निर्धार, दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांची टीका। ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार हे निश्चित आहे। मात्र यंदाचा पाऊस, राजकारण आणि टोलेबाजीचा संगम कसा रंगतो हे आता आगामी काळच सांगेल। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।